नमस्कार. आता शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा आणि मक्याची कणस काढणी चालू आहे. म्हणूनच आम्ही आलो आहोत आमच्या नदीकाठच्या मळी या रानात. कसं आहे मंडळी, तुम्ही घरी कितीही चांगले पदार्थ बनवा किंवा हॉटेलमध्ये जाऊन खावा, पण शेतामधील फ्रेश हवामानात व हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात जाऊन तुम्ही स्वतः बनवलेले पदार्थ खूप आवडीने आणि प्रसन्न मनाने खाता. आपण सर्वांनी मक्याचे कणीस गरमागरम भाजून किंवा उकडून खाल्लेच असेल आणि या कणसांची चव खूपच छान लागते. चला तर मग मक्याची कणसं सोलूया. मक्याची कणसं सोलण्याची ही एक जुनी पद्धत आहे. मक्याची कणसं पण भाजली पाहिजेत आणि आपल्या हाताला काही इजाही नाही झाली पाहिजे. ती सोलत असताना एकदम शिस्तवार त्या मक्याच्या कणसावरील पाला-पाचोळा काढला पाहिजे आणि त्या उरलेल्या दांड्याला पकडून आपण ती कणसं मस्तपैकी भाजू शकतो. आणि ही पद्धत आम्ही आमच्या मोठ्या भावांकडून शिकलो आहे बरं का, आणि त्यामुळे याचा आज आम्हाला खूप चांगला फायदा होत आहे. आता आम्ही कणसं भाजण्यासाठी लाकडं गोळा करत आहोत आणि लाकडं आणत आहे रसिका चौगले आणि सोबतच लाकडं आणायला आम्ही पाठवलं आहे शंभूराजे चौगले यांना. आणि बघा ते लाकडे किती घेऊन येतात. ती लाकडे कणसं भाजायला नाही आणली, त्यांनी कावळ्याचं घर बांधण्यासाठी आणली आहेत. आणि हे आमचे दादा, यांना सांगितलं वाळलेली लाकडे घेऊन या, तर यांनी वाळलेलं झाडच उपडून आणलं. जसं की आम्ही सीजन संपेपर्यंत इथं मक्याची कणसंच भाजून खाणार आहोत. यांचं कामच हलक्यात नसतं. शेतातील फळे, पालेभाज्या, धान्य हे ठराविक सीझनमध्ये खायला मिळतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक सीझनला येणारे फळे, धान्य, पालेभाज्या भरपूर मनसोक्त खात जावा. कारण या सर्वांमध्ये असे घटक आहेत जे तुमच्या शरीराला लाभदायक आहेत. तर आज आपण खाणार आहोत गरमागरम भाजलेली मक्याची. तर आपण आता पाहूया ही कणसं खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात. मक्याचे कणीस खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आहारात मक्याच्या कणसांचा समावेश करू शकता. मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. मक्याचे कणीस जीवनसत्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे जो ऊर्जा टिकवून देण्यास मदत करतो. याशिवाय हाडे आणि केसांनाही चांगले असते. यात व्हिटॅमिन ए असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर वाढू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यावर वजन कमी होऊ शकते. मक्याचे कणीस खाल्ल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणे उकळून खाल्ल्यास त्याचाही शरीराला चांगला फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं आणि खूप चांगलं म्हणजे मक्यात असलेल्या फॉलिक ॲसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो. शेतातील फळे, पालेभाज्या, धान्य हे ठराविक सीझनमध्ये खायला मिळतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक
सीझनला येणारे फळे, धान्य, पालेभाज्या भरपूर मनसोक्त खात जावा, कारण या सर्वामध्ये असे घटक आहेत जे तुमच्या शरीराला लाभदायक आहेत. तर आज आपण खाणार आहोत गरमागरम भाजलेली मक्याची कणसं. हिरवाने दरगहा भवतीने हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे बुंद भारे. कधी जाता मक्याची कणसं खायला शेतामध्ये? थांबा. एक महत्त्वाची सूचना, मक्याची कणसं खाल्ल्यानंतर पोटभर पाणी पिऊ नका. कदाचित पोटातील वातावरण बिघडू शकते आणि वातावरण बिघडल्यामुळे पावसाची खूप शक्यता असते, त्यामुळे एवढी काळजी घ्या.